नमस्कार, मी सुशील कुलकर्णी। मराठीत एक म्हण आहे, घर फिरले की घराचे वासेही फिरतात। म्हणजे एकदा का सुरू झालं की बाकी सगळी मंडळी बोलायला सुरुवात करतात। काल परवापर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य, महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा देणारा व्यक्ती, भिजलेला सह्याद्री, अगदी उतारवयात एका सभेत पावसात भिजून साहेबांनी चमत्कार करून दाखवला, शरद पवारांना वाटलं तर काहीही करता येऊ शकतं असं वक्तव्य करणारी मंडळी अचानक पवारांच्या विरोधात बोलू लागली। बर कारण काय? तर पवारांनी अदानीच्या विषयामध्ये समर्थन करणारं वक्तव्य केलं। म्हणजे यात मोदींनाही क्लीन चिट दिली आणि अदानींनाही क्लीन चिट देऊन टाकली। मग पवारांच्या समर्थनात नेहमी बोलणारी मंडळी पवारांच्या विरोधात पोस्टींचा पाऊस पाडू लागली आणि मग टीकेच्या पोस्टीमध्ये आमचा सह्याद्री भिजवून गेला। काल परवापर्यंत मोदींच्या जागी शरद पवार योग्य पंतप्रधान राहिले असते असा दावा करणारे निखिल वागळे आता पवारांच्या विरोधात लिहू लागलेले आहेत। कोण कोण एकटे निखिल वागळे नाही आहेत, असे अनेक जण आहेत ज्यांनी या विषयामध्ये आपला विरोध तीव्रतेनं दाखवलेला आहे। या विरोधाचं कारण काय आहे? म्हणजे एक गोष्ट स्पष्ट होतीये, पवार जोपर्यंत मोदींचा विरोध करतात तोपर्यंत पवार चांगले आहेत, पण ज्या दिवशी पवार एखाद दुसऱ्या मुद्द्यावर मोदींचं समर्थन करतील त्या दिवशी पवार वाईट आहेत। म्हणजे यांचा विचार, यांची आयडिओलॉजी, यांचं काम, यांचं सगळंच वागणं याचा मुख्य आधार आहे नरेंद्र मोदींचा विरोध। म्हणजे यांना पवार चांगले त्याच्याशी देणं घेणं नाही, राहुल गांधींशी देणं घेणं नाही, उद्धव ठाकरेंशी देणं घेणं नाही, यांचं देणं घेणं आहे ते फक्त मोदी नको। म्हणजे वारंवार काणी कपाळी ओरडून कंठशोष करून घेऊन आम्ही जे सांगतोय की या सगळ्यांचं मूळ दुखणं आहे ते मोदी। म्हणजे कोण किती ग्रेट आहे त्याशी काही देणं घेणं नाहीये। म्हणजे कालपर्यंत वागळे उद्धव ठाकरेंना शिव्या देत होते, तेच वागळे उद्धव ठाकरेंचं कौतुक करायला लागले। हेच वागळे पवारांना वाईट म्हणत होते, पुन्हा चांगलं म्हणायला लागले, पुन्हा वाईट म्हणायला लागले। म्हणजे फक्त मोदींच्या विषयी तुमच्या भूमिका कशा आहेत यावरून यांची मतं ठरतात। आता मोदींचा एवढा विरोध का? तर यांच्या सामाजिक संस्था किंवा पत्रकार म्हणून परदेशी जाणं, लाभ घेणं, सरकारच्या वजनदार मंत्र्यांवरती, मुख्यमंत्र्यांवरती वचक ठेवणं आणि आपली कामं करून घेणं हे यांना सोपं होतं। या अशा लोकांच्या, एनजीओ चालवणाऱ्या, फॉरेन फंडिंग घेणाऱ्या, पत्रकार म्हणून मंत्र्यांवर नियंत्रण ठेवणाऱ्या या सगळ्या मंडळींच्या या उपद्व्यापाला मोदींनी घातलेला आवर म्हणून यांचं खरं दुखणं, जो मोदींना शिव्या घालील तो यांच्यासाठी हिरो, जो मोदींचं समर्थन करील तो यांच्यासाठी चिरो, हे पुन्हा एकदा अधोरेखित झालेलं आहे। आता या दाव्याच्या पुष्ट्यर्थ मी काही पुरावे तुमच्या समोर ठेवतोय। अर्थात पहिल्यांदा निखिल वागळे, ज्यांच्या विषयी आपण नेहमी बोलत आलेलो आहोत, म्हणजे 2-3 व्हिडिओ तरी झालेले आहे। निखिल वागळेंच्या पवारांच्या आधीच्या पोस्ट जरा बघून घेणं आवश्यक आहे, पवारांच्या विषयी केलेल्या। आता पवारांनी अदानीच्या विषयामध्ये आपलं वक्तव्य केल्यानंतर निखिल वागळे काय म्हणतायत ते बघा। शरद पवारांना थेट संधी साधू म्हटलंय निखिल वागळेने, संधी साधू। आणि असं संधी साधू राजकारण पवार करत असतील, काँग्रेसच्या आजूबाजूला लोक असतील, तर मोदींचा पराभव अशक्य आहे असाही दावा निखिल वागळे करतात। म्हणजे चक्क ज्या पवारांच्या नाव घेताना कानाच्या पाळीला वागळे हात लावायचे बाकी होते, त्याच पवारांचं नाव संधी साधू असं वागळे घेतात, कारण थोडंसं मोदीला चांगलं म्हटलंय। बघा पवार साहेब, अशी माणसं आपल्या आजूबाजूला असतात याचं
आणि तेच तुमचे मार्गदर्शक सल्लागार असतात का हे देखील तपासलं पाहिजे. बाकी मार्गदर्शक सल्लागार पवारांचं कोणी असू शकत नाही. फार फार तर दरबारात लोक असतात जी महाराजा म्हणायला असतात, त्यापैकीची एक. अडचणीच्या वेळी पवार मोदींना मदत करतात. मोदी बचाव महत्वाचा आहे, बाकी लोकशाही वगैरे किरकोळ गोष्ट आहे असंही वागळे म्हणतात. मोदी बचाव महत्वाचा आहे. प्रत्येक अडचणीच्या प्रसंगात मोदींना वाचवायला पवार येतात. हे पवारांना उघडं करणारं ट्विट निखिल वागळेंनी केलेलं आहे. बरं, एका निखिल वागळेंच्या ट्विटवरती मी थांबत नाही आहे. म्हणजे एक निखिल वागळे काहीतरी बोललेत म्हणून त्याच्यावरती आपण भाष्य केलं पाहिजे असं काही नाहीये. म्हणजे निखिल वागळेंच्या इतका मी नाही आहे, काय ते तुम्ही ठरवा. म्हणजे मी दावा करत नाही मोठा की छोटा, पण तितका मी नाही आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर फारसं त्यांच्यावर बोलण्यात काही अर्थ नाहीये. दुसरे एक मराठवाड्यातले पत्रकार आहेत, त्यांनी म्हणे बाहेर कुठे कुठे पत्रकारिता केलेली होती. मी ट्विट दाखवतोय, नाव घेत नाहीये. त्यांचं म्हणणं असं आहे, खंजीर ते अदाणी असा प्रवास, राजकीय प्रवास सोयीचा करणाऱ्या जाणता राजा म्हणणारे, म्हणजे करणाऱ्याकडे जाणता राजा म्हणणारे सोयीस्कररित्या प्रवासाकडे दुर्लक्ष करतात. म्हणजे पहिल्यांदा खंजीर, आता हेच ते थोर व्यक्तिमत्व आहेत जे नेहमी दावा करतात, माझे पवारांशी पण खूप उत्तम संबंध आहेत, माझे गोपीनाथरावांशी पण खूप उत्तम संबंध होते, माझे प्रमोद महाजनांशीही उत्तम संबंध होते. असं प्रत्येकाशी उत्तम संबंध असल्याचा दावा करणारे हे मराठवाड्यातले एक पत्रकार, ज्यांचे पवारांशीही उत्तम संबंध असतात, पवारांची आकलन शक्ती वगैरे त्यांना चांगली ठाऊक असते, अशा पत्रकाराच्याकडून पवारांच्या खंजीरचा उल्लेख होतोय. म्हणजे पवार मोदी विरोधात एकत्र मोठ बांधतायत म्हणून त्यांना शक्तिशाली म्हणणारे आणि पवारांच्या या प्रयत्नाला यश मिळावं यासाठी न मानणारे देव पाण्यात घालणारे, कारण हे देवाला मानत नसतात. आता पवारांचा खंजीर ते अदानी असा प्रवास सांगू लागले आहेत. पवारांच्या घराचे वासे फिरलेत का राजकीय घराचे हे दाखवणारं हे प्रतीक आहे. तिसरे अजून एक आहे, ज्यांनी महाविकास आघाडी स्थापन केली म्हणून या सगळ्या गोष्टीला योग्य म्हणत मोदी आणि फडणवीसांना शिव्या घालण्याचं असिधारा व्रत स्वीकारलेलं आहे. स्वतःहून स्वीकारलेलं व्रत आहे, स्वयंस्वीकृत व्रत आहे त्यांचं ते. या विश्वंभर चौधरींच्या विषयी मी बोलतोय. विश्वंभर चौधरींची एक पोस्ट तुम्हाला मी दाखवतोय. राष्ट्रवादीने भाजप सोबत जावे आणि भाजपनं शिवसेनेचे काय हाल केले होते हे देखील अनुभवावे, पाहावे असा सल्ला विश्वंभर चौधरी स्वतःहून देतात. आणि खाली एक चित्र पण पोस्ट करतात, तेच ते जे संजय राऊतांनी आणि उद्धव ठाकरेंनी पोस्ट केलं होतं. बाळासाहेब ठाकरे स्टुलावर पाय देऊन बसलेत आणि प्रमोद महाजन युतीच्या वाटाघाटीची कागद घेऊन उभी आहेत. सिट डाऊन असं बाळासाहेब ठाकरे म्हणतायत. कुठं बसायचं प्रश्न आहे. दिवंगत प्रमोद महाजन आणि दिवंगत बाळासाहेब यांच्यात झालेल्या चर्चांचं असं सादरीकरण करण्याची वृत्ती या लोकांच्या मध्ये आहे आणि ते या निमित्ताने पवारांना शिव्या घालतायत. अर्थात विश्वंभर चौधरी हे पवारांचे टीकाकार पहिल्यापासून आहेत. म्हणजे लवासाच्या प्रकरणामध्ये केस करणारे विश्वंभर चौधरीच आहेत, त्यामुळे त्यांचं पवारांशी वैर आहेच आहे. फक्त मधल्या काळात पवारांनी कट्टर वैर फडणवीसांशी घेतल्यामुळं थोडीफार जवळीक जी काय झाली असेल ती झाली असेल. विश्वंभर चौधरी काय, ते मराठवाड्यातले आमचे ज्येष्ठ निवृत्त संपादक काय, निखिल वागळे काय, या सगळ्या मंडळींनी आता पवारांच्यावरती तोंडसूक घ्यायला सुरुवात केली आहे. एवढंच नाही तर सगळे काँग्रेस जण आता पवारांवर तुटून पडलेत, अक्षरशः तुटून पडलेत. म्हणजे त्यांना पवारांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडायची नाहीये, एकही संधी सोडायची नाही. आणि ते पवारांची बाजू घेणाऱ्यांना सुद्धा बोलतात. म्हणजे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले एकदा म्हणाले होते, संजय राऊत जे पवारांच्या बाजूने बोलतात त्याच्यावरती. ते पटोलेंचं विधान मी तुम्हाला ऐकवतो. खासदार संजय राऊत हे आता शरद पवारांचे प्रवक्ते झालेले आहेत. ते शिवसेनेचे खासदार राहिलेले नाहीत किंवा प्रवक्ते राहिलेले नाहीत. ऐकलं ना, पटलं ना की संजय राऊत आता पवारांचे प्रवक्ते आहेत असं नाना पटोले एकदा म्हणाले होते. पवारांची जो कोणी बाजू घेईल त्याच्यावरही टीका करण्याचं व्रत आता या लोकांनी स्वीकारलेलं आहे. पवार साहेब,
केवळ भाजपला विरोध म्हणून जमा केलेली मंडळी, तुमची वाहवा करणारी मंडळी, भाजपच्या बाजूनी झुकणारं वाटलेलं, भाजपच्या बाजूनी तुम्ही बोललेलं नाही आहात, अजिबात नाही आहात. कारण अदानीशी असलेले तुमचे संबंध हे लपून राहिलेले नाही आहेत. लोक माझे सांगातीमध्येही तुम्ही ते जाहीरपणे सांगितलेलं आहे. अर्थात तुम्ही ते लपवलं नाहीच आहे. तुमचे नातू त्यांची ड्रायव्हिंग करत होते गाडीची, त्यामुळे ते संबंध कधी लपून राहिलेले नाही आहेत. पण जेव्हा तुम्ही तुमच्या मूळ मुद्द्यांना स्पर्श कराल तेव्हा ही सगळी मंडळी तुमच्यावर चवताळून येतील, हे लक्षात घ्या. पवार साहेबांनी एवढंच लक्षात घेतलं तरी या माणसांचा खरा चेहरा आपल्या डोळ्यासमोर येऊन जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.